नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MST CET रिझल्ट संदर्भात। बघा मित्रांनो, MST CETच्या रिझल्ट संदर्भात महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाची माहिती ऑफिशियली आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। तुमचं ॲडमिशन होईपर्यंतचा संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल मार्फत केलं जाणार आहे, तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा, MST CETच्या रिझल्ट संदर्भातची महत्त्वाची बातमी काय ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, बघा लोकमतला आलेली बातमी आहे। MST CET प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाईल वेगवेगळा, गुणातील तफावतीवर राज्याच्या CET सेलकडून खुलासा। तर बघा, CET सेलकडून खुलासा म्हणजेच या ठिकाणी नोटीस देखील आलेली आहे। ती नोटीस देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या अगोदर या ठिकाणी आलेली माहिती बघूया। MST CETचे पर्सेंटाईल शिफ्ट निहाय ठरवले जात असल्याने गुणांमध्ये आणि पर्सेंटाईलमध्ये तफावत असल्याचा खुलासा राज्याच्या CET सेलकडून करण्यात येत आहे। मात्र प्रत्येक शिफ्टचा पर्सेंटाईल किती हे कळायला काहीच मार्ग नसल्याने निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम वाढत चालला आहे। प्रत्यक्ष गुणांमध्ये आणि पर्सेंटाईलमध्ये तफावत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी पुन्हा एकदा CET सेलच्या कार्यालयात गर्दी केली होती। काही विद्यार्थ्यांकडे पुराव्यादाखल आन्सर कीचे स्क्रीनशॉट होते। मात्र CET सेलने 3 दिवसानंतर आन्सर की काढल्याने अनेकांकडे आपली बाजू पटवून देण्याकरता काहीच पुरावा नव्हता। शंका असलेल्या विद्यार्थ्यांना येथील कर्मचारी कॉम्प्युटरवर तपासणी करून केवळ पर्सेंटाईल सांगत होते। मात्र आपल्या गुणांशी ते पडताळून पाहण्याचा कोणताच मार्ग काही विद्यार्थ्यांकडे नसल्याने त्यांना हात हलवत परत जावे लागले। तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी CETच्या सेलच्या जी काही प्रकार आहे, तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याचबरोबर तुमच्या पर्सेंटाईलमध्ये देखील अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला तफावत पाहायला मिळते का, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। MST CET वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे अनेक बॅचमध्ये घेण्यात येते। प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक बॅचचा वेगळा पर्सेंटाईल गृहीत धरला जातो। यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा सम पातळीवर होत नाही। या पद्धतीवर आमचा आक्षेप असून एकाच प्रश्नपत्रिकेसह एकाच वेळी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावे, तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण शिफ्टचा पर्सेंटाईलही त्यांच्या गुणपत्रिकेत दाखवण्यात यावा। प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य। तर बघा मित्रांनो, हा जो काही प्रकार आहे या ठिकाणी CET सेलकडून खुलासा करण्यात आलेला आहे। परंतु आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा, प्रदीप सावंत माजी सिनेट सदस्य आहेत, यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो काही प्रकार आहे, तर या प्रकारावर आमचा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, आमचा आक्षेप असून एकाच प्रश्नपत्रिकेसह एकाच वेळी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावे, तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले जे काही गुण आहे, शिफ्टचा पर्सेंटाईल आहे, त्याच्या गुणपत्रिकेत दाखवण्यात यावा, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, विद्यार्थी पालक उशिरापर्यंत CETच्या त्या ठिकाणी कार्यालयामध्ये होते। CET सेलच्या कारभारावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहू शकता, आजच आलेली बातमी आहे। आता CET सेलने काढली जी काही नोटीस आहे ती देखील तुम्हाला दाखवतो। तर बघा मित्रांनो, नोटीस पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत। पाहू शकता, महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे CET सेलने या ठिकाणी काढलेली नोटीस आहे, दिनांक 19/6/2024। बघा, MST CET 2024 सामायिक प्रवेश परीक्षा निकालाबाबत काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि कृषी शिक्षण या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे MST CET 2024 ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली असून त्याचा निकाल दिनांक 16 जूनला त्या ठिकाणी लागलेला आहे, तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, सदर परीक्षेचा जो काही पर्सेंटाईल आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला असून संबंधित पर्सेंटाईल काढण्याची पद्धतीबाबत दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक उमेदवार पालक संस्था यांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तसेच उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उमेदवारास देण्यात आलेली संबंधित सामायिक प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांनी दिलेले उत्तर व अचूक उत्तर उपलब्ध करून देण्यात आलेली होती। तसेच उमेदवारांकडून प्रश्न व उत्तरांबाबत काही आक्षेप असल्यास ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदणी करून घेण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने सदरील आक्षेपांचे निराकरण करून दिनांक 7 जून 2024 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे। सदरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पर्सेंटाईल पद्धतीने तयार झालेला निकाल विशेष तज्ज्ञांकडून पडताळणी करून लावण्यात आलेला आहे। संबंधित उमेदवारांकडून प्राप्त विनंती अर्जाचे शंका निराकरण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येत आहे। याबाबत उमेदवार पालक संस्था यांनी निकालाबाबत कोणतीही साशंकता बाळगू नये। तर बघा, तुमचे जे काही अर्ज आहेत, जे काही विनंती आहेत, त्या अर्जांचे विनंतीचे त्या ठिकाणी निराकरण CET सेलतर्फे करण्यात येत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा, आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशाने या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आले आहे। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती होती। त्यापेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।